कारण ज्या वेळेला आपण ठामपणे शड्डू ठोकून यांच्यासमोर मैदानात उभं राहतो त्यावेळेला कसा कोरटकर पळत होता तेलंगणापासून मद्रास पर्यंत तसं शेपूट लावून पळून जाणारी जी अवलाद आहे, त्यामुळं यांना घाबरायची गरज नाही आणि ठामपणे मैदानात आपण उभा राहिलो. ही विचाराची नाळ फक्त इथली कोल्हापूरची नाही आहे. आमचे किरणराव नाशिकमध्ये होते, शूटिंग चालू होतं, रात्री 10ला शूटिंग संपलं. ते त्या फक्त या विचारासाठी इथं नाशिक पासून आजचा प्रवास करून आले. मला सुद्धा वाटत नव्हतं की मी कोल्हापूरचा आहे, कोल्हापुरात आपल्याला आपले मित्र आहेत, पुरोगामी कोल्हापूर आहे, शाहू राजाचं कोल्हापूर आहे, आपल्याला सपोर्ट कोल्हापुरात मिळेल. नागपूरमध्ये 1100 किलोमीटर लांब नागपूर आहे. तिथं या एका अत्यंत साध्या सामान्य इतिहासाच्या अभ्यासकासाठी हजारोच्या संख्येनं माणसं उभी राहिली. ही ताकद निडरतेची ताकद आहे असं मला वाटतं.